नमस्कार. चला आज जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींमधील एका ऐतिहासिक आर्थिक बदलाविषयी बोलूया. हा एक असा करार आहे जो दोन्ही देशांच्या भविष्याला एक नवीन आकार देऊ शकतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून फक्त हा एक आकडा भारताच्या अर्थव्यवस्थेवर टांगलेल्या तलवारीसारखा होता. यामुळे भारताचा त्याच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारासोबत एक मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा नवीन करार इतका महत्त्वाचा का आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला मूळ समस्या काय होती हे पाहावं लागेल. ही समस्या सोडवण्यासाठीच हा करार तयार करण्यात आला आहे. हा काही साधासुधा कर नव्हता. व्यावसायिक नेते याला टॅरिफ ओव्हरहँग म्हणायचे. म्हणजे काय तर एक प्रकारची टांगती तलवारच. यामुळे सीमापार व्यापारावर आणि भविष्यातल्या नियोजनावर एक अनिश्चिततेचं सावट होतं, ज्यामुळे अनेक कंपन्यांना मोठे निर्णय घेणं खूप कठीण झालं होतं. आणि मग बघा 2025मध्ये हे प्रकरण कसं वाढत गेलं. दबाव वाढतच गेला आणि याचा शेवट झाला तो तब्बल 50% टॅरिफमध्ये. यामुळे भारतीय निर्यातदारांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. पण मग 3 फेब्रुवारी 2026ला एक अशी घोषणा झाली जिने सगळं चित्रच पालटून टाकलं. आता इथे बघा ही कपात किती मोठी आहे. म्हणजे थेट 50%वरून 18%पर्यंत. ही खरंच एक ऐतिहासिक आणि खूप मोठी गोष्ट होती. अर्थातच इतका मोठा करार एका बाजूने होत नाही. भारतालाही काही मोठ्या कमिटमेंट्स द्याव्या लागल्या. आणि या अशा वचनबद्धता आहेत ज्यामुळे देशाची भूराजकीय आणि आर्थिक स्थिती मुळापासून बदलू शकते. या डीलची घोषणा झाली ती थेट अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून. आणि त्यांनी हे कसं सादर केलं बघा. त्यांच्या मते हा करार दोन्ही नेत्यांमधील मैत्री आणि आदराचा परिणाम होता. त्याला पंतप्रधान मोदींनीही तितक्याच वेगाने प्रतिसाद दिला. त्यांनी मेड इन इंडिया उत्पादनांना होणाऱ्या थेट फायद्यावर जोर दिला आणि अमेरिकेचे आभार मानले. बरं, घोषणेनंतर झालं काय तर आर्थिक बाजारांमध्ये जणू काही उत्साहाची लाटच आली. बाजाराने या बातमीचं प्रचंड उत्साहाने स्वागत केलं. हे बघा, हे चित्रच सगळं काही सांगतंय. भारताचा जो मुख्य निर्देशांक आहे सेन्सेक्स, तो बाजार उघडताच कसा वर चढला हे स्पष्ट दिसतंय. फक्त एका दिवसात सेन्सेक्स 2000 पेक्षा जास्त अंकांनी वाढला. ही त्याच्या अलीकडच्या इतिहासातील एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी होती. आणि याचा परिणाम काय झाला तर शेअर बाजारातल्या कंपन्यांच्या एकूण मूल्यात तब्बल 12 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आकडा किती मोठा आहे बघा. आणि ही गोष्ट फक्त शेअर बाजारापुरती मर्यादित नव्हती. भारतीय रुपयासुद्धा मजबूत झाला. काही दिवसांपूर्वीच डॉलरच्या तुलनेत 92वर पोहोचलेला रुपया सावरला आणि पुन्हा 90च्या जवळ आला. तर बाजारातला हा सुरुवातीचा उत्साह तर ठीक आहे, पण यापलीकडे जाऊन या डीलचे परिणाम प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेवर कसे झाले ते पाहणं महत्त्वाचं आहे. विश्लेषकांनी तर लगेचच काही क्षेत्रांची नावं घेतली ज्यांना याचा सगळ्यात जास्त फायदा होणार होता. यात इंजिनिअरिंग वस्तू, कापड उद्योग, सोनं चांदी आणि दागिने, कृषी आणि सागरी उत्पादनं, चामड्याच्या वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. ही सगळी क्षेत्र निर्यातीवर अवलंबून आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून वापरतात त्यांच्यासाठी तर 3 स्पष्ट फायदे होते. यामुळे भारत गुंतवणुकीसाठी एक अधिक आकर्षक आणि स्थिर ठिकाण बनला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलं की याचे फायदे फक्त मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते अर्थव्यवस्थेच्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचतील. लहान उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होतील. पण एकीकडे या कराराचा आनंद साजरा होत असताना हेही लक्षात घ्यायला हवं की अजून बरंच काम बाकी आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ही जी घोषणा झाली आहे याला प्रत्यक्ष धोरणामध्ये कसं उतरवायचं. कारण घोषणा करणं एक गोष्ट आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं दुसरी. कारण तज्ज्ञांच्या मते अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. जसं की नक्की कोणत्या वस्तूंवर किती टॅरिफ असेल, त्याचे नियम काय असतील, या सगळ्या गोष्टी फायनल कराव्या लागतील. आणि हे काम सोपं नसेल. या करारामुळे एक मोठा अडथळा नक्कीच दूर झाला आहे आणि एका महत्त्वाच्या नात्याला नवीन दिशा मिळाली आहे. पण खरा प्रश्न हा आहे की यातून भारतासाठी एका नवीन आर्थिक युगाची सुरुवात होईल का? आणि या ऐतिहासिक बदलाचा भविष्यासाठी खरोखर काय अर्थ असू शकतो? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणारा काळच देईल.